नमस्कार सर्वांना. टेट 2025ची तयारी करणाऱ्या आमच्या विद्यार्थी मित्रांसाठी IBPS पॅटर्नवर आधारित फाइंड द एरर्स या घटकावरती आपण हा व्हिडिओ घेऊन येत आहोत. यामध्ये आपण 20 प्रश्न घेणार आहोत. 20 प्रश्नाचे तुम्ही उत्तर आम्हाला कमेंट करायचे, जेणेकरून तुम्हालाही समजेल की तुम्हाला इंग्रजीत किती स्कोर येतो, तुम्हाला तुमची टेस्ट करता येईल. इंग्रजीचे हमखास गुण मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्हाला आणखीन कुठल्या घटकावरती व्हिडिओ पाहिजे त्यासाठी आम्हाला कमेंट करा. आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. चला तर मग आपण फाइंड द एरर्स या घटकाचे 20 प्रश्न या ठिकाणी सोडून बघूयात. आणि तुम्ही त्या प्रश्नांसोबत आपण ॲनालिसिससुद्धा, त्याचं सोल्युशनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहोत. तर तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुमची जी उत्तरे असतील ती आम्हाला कमेंट करा. आणि हे जे 20 प्रश्न आहेत आपण हे टेन्स या घटकावर आधारित घेतलेले. चला तर मग आपण सुरुवात करूया. प्रश्न जी सूचना आहे ती अगोदर आपण वाचून घेऊ. रीड इच सेंटेन्स टू फाइंड आउट वेदर देअर इज एनी ग्रॅमॅटिकल एरर इन इट. द एरर, इफ एनी, will be in one part of sentence. The number of that part is the answer. If the given sentence is correct, the answer is no error. Ignore the errors of punctuation if any. या प्रश्नामध्ये जे असतं तर वाक्याचे 4 पार्ट केलेले असते, A, B, C आणि D. तर वाक्याच्या कुठल्या तरी एका पार्टमध्ये एरर असतो, म्हणजे चुकी असते ग्रॅमॅटिकल दृष्ट्या, व्याकरणदृष्ट्या. ते आपल्याला फाइंड आउट करायचे असते, शोधायचे असते. आणि जर आपल्याला 4ही पार्टमध्ये कुठलंही एरर किंवा चूक सापडली नाही तर आपलं ऑप्शन हे ई म्हणजे नो एरर हे उत्तर असायला हवं. चला तर आपण आपला पहिला प्रश्न घेऊया. क्वेश्चन नंबर 1. आफ्टर शी हॅड फिनिश्ड हर प्रोजेक्ट शी go to bed early. After she had finished her project, she go to bed early. Option A, option B, option C, option D किंवा ऑप्शन E, नो एरर. आता आपण वाक्य वाचल्यानंतर आपल्या हे लक्षात यायला हवं की कुठल्या टेन्ससोबत कुठल्या टेन्सचं कॉम्बिनेशन असायला हवं, कारण हा काळावरती प्रश्न आधारित आहे. चला, पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल तुमच्या दृष्टीनं कमेंट करा, म्हणजे आम्हालाही समजेल. तिने तिचे काम पूर्ण केले आणि ती झोपायला गेली. चला तर आपण या प्रश्नाचं उत्तर बघूया. ऑप्शन सी हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण द एरर इन पार्ट सी इज ड्यू टू इनकरेक्ट वर्ब टेन्स. द करेक्ट फॉर्म इज वेंट टू बेड टू मॅच द पास्ट परफेक्ट टेन्स यूज इन पार्ट ए. पार्ट एमध्ये काय, आफ्टर शी हॅड फिनिश पास्ट परफेक्ट टेन्स आहे आणि पास्ट परफेक्ट टेन्सला मॅच होणारा टेन्स कुठला असतो, सिम्पल पास्ट. आफ्टर शी हॅड फिनिश पास्ट परफेक्ट टेन्स नंतर शी गो टू बेड. ऑप्शन जो पार्ट सी आहे त्यामध्ये वेंट टू बेड असं झालं होतं, कारण की गोचं पास्ट त्या ठिकाणी सिम्पल पास्ट जे रूप आहे वर्बचं ते असायला हवं होतं, परंतु त्या ठिकाणी गो टू बेड केलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर हे जे तर पार्ट सीमध्ये आहे, म्हणजे पार्ट सीमध्ये एरर आहे, म्हणून आपलं उत्तर पार्ट सी असेल, ऑप्शन सी. आपलं उत्तर आहे ऑप्शन सी. कसं आलं समजलं आहे? चला आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया.
आपला दुसरा प्रश्न आहे, बाय द टाईम वी अराईव्ह द मॅच हॅड ऑलरेडी स्टार्टेड. बाय द टाईम वी अराईव्ह द मॅच हॅड ऑलरेडी स्टार्टेड. तर आता तुम्हाला बघा कुठल्या पार्टमध्ये एरर दिसतोय. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी, ऑप्शन ई, नो एरर. चला कमेंट करा आम्हाला आपलं उत्तर, म्हणजे आम्हालाही समजायला. काय असेल ऑप्शन? कमेंट फास्ट माय डिअर फ्रेंड्स. चला तर आपण या प्रश्नाचं उत्तर शोधू. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ई. ते कसं तर ते आपण जाणून घेऊ. दिस सेंटेन्स करेक्टली युजेस द पास्ट परफेक्ट टेन्स हॅड ऑलरेडी स्टार्टेड to indicate an action that was completed before another action in the past. We arrive म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स या ठिकाणी वापरलेलं आहे. त्याच्या अगोदर एक ॲक्शन झालेली आहे. सिम्पल पास्ट टेन्स काय? बाय द टाईम वी अराइव, आम्ही जेव्हा त्या ठिकाणी पोहोचलो. द मॅच हॅड ऑलरेडी स्टार्टेड, पास्ट परफेक्ट टेन्स, मॅच अगोदरच सुरू झालेली होती. म्हणजे सिम्पल पास्ट आणि पास्ट परफेक्ट टेन्स या दोन टेन्सचं कॉम्बिनेशन या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे उत्तर बरोबर आहे. जर या ठिकाणी बाय द टाईम वी अराईव्हचं जर या ठिकाणी प्रेझेंट टेन्स असता तर हे कॉम्बिनेशन चुकलं असतं, किंवा या ठिकाणी हॅड ऑलरेडीच्या ऐवजी हॅव आलं असतं तर त्यावेळेससुद्धा तो पार्ट चुकीचा राहिला असता. म्हणून या वाक्यामध्ये कुठेही एरर नाही, म्हणून ऑप्शन ई, नो एरर, हे आपलं उत्तर असेल. आपला तिसरा प्रश्न आहे, ही वॉज वेटिंग फॉर हिज फ्रेंड व्हेन द मॅच स्टार्टेड. ही वॉज वेटिंग फॉर हिज फ्रेंड व्हेन द मॅच स्टार्टेड. चला सांगा कमेंटमध्ये आपलं उत्तर. माय डिअर फ्रेंड्स, TETची आपण तयारी करताय, टेट 2025चे. सांगा ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी, ऑप्शन ई, नो एरर. सांगा कुठलं उत्तर असायला हवं. ऑप्शन ई, नो एरर हे आपलं उत्तर असेल. कारण की वॉज वेटिंग ही काय चालू ॲक्शन आहे. वॉज वेटिंग पास्ट कंटिन्युअस टेन्स. आणि काय द रेन स्टार्टेड सिम्पल पास्ट टेन्स, ठीक नाही. ही वॉज वेटिंग फॉर हिज फ्रेंड व्हेन द मॅच स्टार्टेड. मॅच सुरू झाली होती तेव्हा तो वाट पाहत होता. पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्स यांचं एक कॉम्बिनेशन आहे आणि ते योग्य आहे. चला तर आपण आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. फोर्थ क्वेश्चन. बाय द टाईम द प्ले एंडेड आय हॅड बीन स्लीपिंग फॉर 3 hours. बाय द टाईम द प्ले एंडेड आय हॅड बीन स्लीपिंग फॉर 3 hours. सांगा कुठलं उत्तर असेल आपलं. आन्सर ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी किंवा नो एरर. चला फाइंड आउट. पटकन सांगा कुठलं ऑप्शन असेल. चला तर आपण आता या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. ऑप्शन ई, नो एरर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण द प्ले एंडेड सिम्पल पास्ट, आय हॅड बीन स्लीपिंग फॉर 3 hours. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या दोन्हीचं या ठिकाणी कॉम्बिनेशन आहे. त्यामुळं या वाक्यामध्ये कुठलंही ग्रॅमॅटिकली एरर या ठिकाणी आढळून येत नाही, म्हणून आपलं उत्तर असेल नो एरर. चला तर आपण आपल्या 5व्या प्रश्नाकडे वळूयात.
आपण आपल्या प्रश्नांचे कमेंट्स करत राहा, म्हणजे आपल्याला आपले किती ऑप्शन बरोबर येत आहेत, किती चुकतात हे समजेल आणि आपल्याला आपले गुण चेक करता येतील. त्यामुळं माझी तुम्हा सर्वांना व्हिडिओ बघत असणाऱ्यांना विनंती असेल की कमेंटमध्ये ऑप्शन जे आपलं उत्तर आहे ते कमेंट आम्हाला करा. त्यानंतर 5वा प्रश्न असेल, द प्रेसिडेंट विल हॅव बीन रिझायनिंग बाय द एंड ऑफ द इयर. द प्रेसिडेंट विल हॅव बीन रिझायनिंग बाय द एंड ऑफ द इयर. चला सांगा ऑप्शन कुठलं उत्तर असेल. चला उत्तर जाणून घेऊयात. ऑप्शन बी हे आपलं उत्तर असेल. विल हॅव बीन रिझायनिंग फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. तो ग्रॅमॅटिकली दृष्ट्या चुकीचा आहे. त्याऐवजी त्या ठिकाणी विल हॅव रिझाईन म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स असायला हवं होतं, परंतु त्यांनी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केलेला आहे. त्यामुळे ग्रॅमॅटिकली दृष्ट्या हे वाक्य चुकीचं आहे. द प्रेसिडेंट विल हॅव रिझाईन बाय द एंड ऑफ द इयर. देतील, राजीनामा देतील, देत असेल. त्यामुळं ऑप्शन जे बी आहे पार्ट तो चुकीचा आहे, म्हणून आपलं उत्तरसुद्धा ऑप्शन बी आहे असायला हवं. चला आपला 6वा प्रश्न 6th क्वेश्चन असेल. दे डिड नॉट डिसाइडेड एट वेदर टू मूव टू अ न्यू विलेज. दे डिड नॉट डिसाइडेड एट वेदर टू मूव टू अ न्यू विलेज. चला सांगा ऑप्शन कुठलं उत्तर असेल. सापडलाय माझ्या मित्रांनो? हो, तुमचं उत्तर बरोबर असेल. ऑप्शन बी. कारण की डिड नॉट डिसाइडेड, डिड घेतल्यानंतर पास्ट येतो, त्यानंतर डिसाइड हे वर्बचं रूप असायला होतं, तर त्यांनी या ठिकाणी डिसाइडेड घेतलेलं आहे. त्यामुळे या वाक्यात पार्ट बीमध्ये एरर आहे. डिड नॉट डिसाइडेड, डिड वापरल्यानंतर आपण डिसाइडेड हे रूप वापरता येणार नाही, डिसाइड वापरायला हवं. डिड नॉट डिसाइड असं या ठिकाणी असायला होतं. म्हणजे ऑप्शन बी हे आपलं उत्तर असेल. छान, आपण व्हिडिओ कंटिन्यू करताय त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. आणि आणखीन आम्ही इंग्रजीच्या प्रत्येक टॉपिकला कवर करण्यासाठी असे प्रश्न घेऊन येणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सराव होईल आणि तुमचाही आत्मविश्वास वाढेल आणि IBPS पॅटर्नचे प्रश्न कसे असतील याची तुम्हाला माहिती होईल, जाणीव होईल आणि तुमचेसुद्धा इंग्रजीतील गुण वाढतील आणि इंग्रजीची तुमच्या मनातील जी भीती आहे ती कमी होईल. यासाठी हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जे टेट 2025ची तयारी करतात, आणि कमेंट्स करून आम्हाला उत्तरे कळवा. आणि तुम्हाला कुठल्या नवीन टॉपिकवरती व्हिडिओ हवे आहेत ते सुद्धा कमेंटद्वारे कळवा, म्हणजे आम्ही त्यासाठी व्हिडिओ बनवू शकतो. चला आपला प्रश्न 7व्याकडे वळूयात. बाय द नेक्स्ट मंथ आय एम स्टडिंग हिअर फॉर 5 months. बाय द नेक्स्ट मंथ आय एम स्टडिंग हिअर फॉर 5 months. चला उत्तर कुठलं असेल, आन्सर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. चला तर उत्तर जाणून घेऊया. ऑप्शन बी या ठिकाणी भविष्यकाळात घडणारे एका
कृतीची पूर्णता सांगितलेली. इथं काय दिलं, आय एम स्टडिंग. तर या ऐवजी जर तुम्ही भविष्यातली गोष्ट सांगताय तर इथं सिम्पल आपण इथं काय यूज केलेलं आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर त्याऐवजी तिथं असं असायला होतं, आय विल हॅव बीन स्टडिंग. त्यामुळं पार्ट बी हा चुकीचा असेल. कसं असतं, द फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स टू इंडिकेट द ड्युरेशन ऑफ ऑन गोईंग ॲक्शन दॅट विल रीच अ सर्टन पॉईंट इन द फ्युचर. भविष्यात घडणाऱ्या घटनेबद्दलची घटना जेव्हा पूर्ण होणार आहे त्याबद्दल जर आपल्याला बोलायचं असेल तर त्यावेळी आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला पाहिजे. बाय द नेक्स्ट मंथ आय एम स्टडिंग हिअर फॉर 5 months असं दिलेलं आहे. परंतु त्याऐवजी असं असायला होतं, बाय द नेक्स्ट मंथ आय विल हॅव बीन स्टडिंग हिअर फॉर 5 months. म्हणजे एक लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस कुठल्याही भविष्यात घडणाऱ्या घटनेची पूर्तता होणार असेल तर त्यावेळेस आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करणं योग्य राहील. चला मित्रांनो, आपण आपल्या समोरच्या 8व्या प्रश्नाकडे बोलूयात. ही ऑलवेज फॉरगेट्स हिज कार्ड्स व्हेन ही लीव्ज फॉर स्कूल. He always forgets his cards when he leaves for school. चला उत्तर सांगा कमेंटमध्ये. चला आपण आता उत्तर जाणून घेऊयात. ऑप्शन ई, नो एरर. कारण या वाक्यामध्ये एक हॅबिच्युअल ॲक्शन सांगितलेली, म्हणजे सवयीची जी तिची नेहमीची सवय काय होती, त्याची शाळेत जाताना तो नेहमी त्याचं आय कार्ड असेल ते विसरत होता. फॉरगेट्स अँड लिव्ज हे काय त्याची हॅबिच्युअल ॲक्शन सांगतायत. आणि एखादी हॅबिच्युअल ॲक्शन सांगण्यासाठी जी आपली नेहमीची सवय आहे ती सांगण्यासाठी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरतो. आणि या ठिकाणी सुद्धा सिम्पल प्रेझेंट टेन्सचाच वापर केलेला आहे. त्यामुळं आपलं उत्तर हे नो एरर असेल, म्हणजे वाक्य व्याकरणदृष्ट्या पूर्णपणे बरोबर आहे. 9वा प्रश्न. आफ्टर द फ्रेंड्स हॅड लेफ्ट आय विल क्लीन अप द होम. आफ्टर द फ्रेंड हॅड लेफ्ट आय विल क्लीन अप द होम. सांगा उत्तर. ऑप्शन बी हे या ठिकाणी उत्तर आहे. आफ्टर फ्रेंड्स हॅड लेफ्ट. हॅड लेफ्ट नंतर हा जो पास्ट परफेक्ट टेन्स आहे त्यानंतर जे समोरचं वाक्य होतं ते आय विल क्लीन अप केलेलं आहे, ते सिम्पल फ्युचर टेन्सच्या ठिकाणी वापरलेलं आहे. पण त्याऐवजी सिम्पल फ्युचर टेन्स असायला नको होता. तर तो वूड क्लीन अप किंवा क्लीन अप असा असायला होतं. सिम्पल पास्ट टेन्स असायला हवा होता, परंतु त्या ठिकाणी फ्युचर वापरलेलं आहे. एखाद्या पास्टच्या ॲक्शनसाठी आपण फ्युचर टेन्स वापरू शकत नाही. म्हणून या ठिकाणी पास्ट परफेक्ट टेन्स नंतर सिम्पल पास्ट टेन्स वापरलं जाणं गरजेचं होतं. म्हणून ऑप्शन सी हे आपलं उत्तर असेल. विल क्लीन अपच्या ऐवजी वूड क्लीन अप किंवा क्लीन अप असं असायला होतं. तर आपण आपल्या 10व्या प्रश्नाकडे वळूयात.
When I get office, I usually eating breakfast by 10 a.m. When I get office, I usually eating breakfast by 10 a.m. उत्तर कुठलं असेल आपलं? चला आपण उत्तर जाणून घेऊयात. ऑप्शन सी हे आपलं उत्तर असायला हवं, कारण की युज्युअली हा जो शब्द आहे हा हॅबिच्युअल ॲक्शन दाखवतो आणि हॅबिच्युअल ॲक्शन नंतरच्या वाक्यामध्ये किंवा पार्टमध्ये जे तर त्या वाक्यामध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स असायला हवा. म्हणजे या ठिकाणी इटिंगच्या ऐवजी इट असायला हवं होतं. जी आपली ॲक्शन असते हॅबिच्युअल ॲक्शन, एक लक्षात ठेवायचं युज्युअली नंतर प्रेझेंट टेन्स सिम्पल प्रेझेंट टेन्स यायला हवा. म्हणून या ठिकाणी पार्ट सीमध्ये एरर आहे, इटिंग आहे, त्याऐवजी इट ब्रेकफास्ट असा असतं तर ते बरोबर असतं. म्हणून इटिंग ब्रेकफास्टच्या ऐवजी इट ब्रेकफास्ट असं असायला होतं. म्हणून ऑप्शन सी यामध्ये एरर आहे, हे आपलं उत्तर असेल. म्हणजे या वाक्यातून आपल्या लक्षात ठेवायचं आहे युज्युअली नंतर कधी सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरला गेला पाहिजे वर्बचं रूप. ही एक आपली ट्रिक्स आहे. चला 11वा प्रश्न वाचूयात. द प्ले विल बिगिन ॲट 9 PM अँड लास्ट फॉर 3 hours. द प्ले विल बिगिन ॲट 9 PM अँड लास्ट फॉर 3 hours. सांगा उत्तर कमेंटमध्ये. चला आपलं ऑप्शन जाणून घेऊयात. ऑप्शन डी पार्ट डीमध्ये एरर आहे, कारण की विल बिगिन हा झाला सिम्पल फ्युचर टेन्स, तर त्यासोबत जे कॉम्बिनेशन होतं लास्ट फॉर 3 hours, तर त्यासाठी विल लास्ट असा असावला होता. विल लास्ट लास्टच्या ऐवजी विल लास्ट. म्हणून ऑप्शन डी या पार्टमध्ये एरर आहे. कुठल्या भविष्यातील ॲक्शनसाठी फ्युचरमध्ये करणाऱ्या, तर त्यातलं म्हणजे त्यासोबत त्या वाक्यासोबत वाक्यसुद्धा फ्युचरचंच असायला हवं, परंतु त्या ठिकाणी प्रेझेंटचं वापरलं सिम्पल प्रेझेंट टाईम. त्यामुळे ऑप्शन डी या पार्टमध्ये एरर आहे, म्हणून हे वाक्य चुकीचं असेल पार्ट डी. 12वा प्रश्न बघूयात. दे विल हॅव कम्प्लिटिंग देअर वर्क बाय द एंड ऑफ दिस इयर. दे विल हॅव कम्प्लिटिंग देअर वर्क बाय द एंड ऑफ दिस इयर. चला आपण पार्ट कुठल्या पार्टमध्ये एरर आहे ते शोधूयात. चला उत्तर काय सांगा. या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या. ऑप्शन बी विल हॅव कम्प्लिटेड असं असायला होतं, तर विल हॅव कम्प्लिटिंग असं केलेलं आहे. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स घेतलेलं आहे, तर त्याऐवजी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे असायला होतं. कारण की कुठलीही परफेक्ट ॲन ॲक्शन विल बी फिनिश बिफोर अ स्पेसिफिक टाईम इन द फ्युचर. भविष्यातील कुठलीही
संपणारी कृती असेल, घटना असेल, ती जर आपल्याला दाखवायची असेल तर त्यासाठी आपल्याला फ्युचर परफेक्ट टेन्स वापर करावा लागतो. म्हणून पार्ट बी मध्ये एरर आहे. 13वा प्रश्न जाणून घेऊया. एव्हरी मॉर्निंग माय सिस्टर इज वॉकिंग इन द ग्राउंड. एव्हरी मॉर्निंग माय सिस्टर इज वॉकिंग इन द ग्राउंड. सांगा कुठलं उत्तर असेल. चला, पार्ट सी मध्ये एरर आहे. इज वॉकिंग. एव्हरी मॉर्निंग माय सिस्टर. एव्हरी मॉर्निंग माय सिस्टर म्हणजे ती दररोज वॉकला जाते, तर तिचं जे हॅबिच्युअल ॲक्शन आहे ठिकाणी सांगितलेली. तर इज वॉकिंगच्या ऐवजी नुसतं वॉक्स असं असायला हवं होतं. म्हणजे हॅबिच्युअल ॲक्शनसाठी आपण प्रेझेंट कंटिन्यू टेन्स वापर न करता फक्त सिम्पल प्रेझेंटचा वापर केला पाहिजे. म्हणून पार्ट सी मध्ये एरर आहे. चौदावा प्रश्न पाहू. बिफोर द पॅन्डेमिक हिट मेनी पीपल ट्रॅव्हल्स अब्रॉड फॉर अ वॅकेशन एव्हरी इयर. सांगा काय उत्तर असेल. चला काय उत्तर असेल. एरर ऑप्शन सी पार्टमध्ये ट्रॅव्हल्स ॲब्रॉड आहे ना, त्याऐवजी ट्रॅव्हल्ड म्हणजे सिम्पल पास्ट असायला हवा होता. पास्ट टेन्समधली जी ॲक्शन आहे हॅबिच्युअल ॲक्शन ती दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी सिम्पल पास्ट वापरायला हवा होता. इथं ट्रॅव्हल्स प्रेझेंट वापरलेलं आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स, त्याऐवजी ट्रॅव्हल्सच्या ऐवजी ट्रॅव्हलेड म्हणजे पास्ट सिम्पल पास्ट या ठिकाणी असायला हवा होता. म्हणून ऑप्शन सी हे आपलं उत्तर असेल. द मोमेंट आय विल सी हिम आय विल टेल हिम द न्यूज. काय उत्तर असेल आपलं. चला उत्तर जाणून घेऊया. पार्ट बी मध्ये एरर आहे. ऑप्शन बी हे आपलं उत्तर असेल. त्या ठिकाणी विल सी केलेलं आहे, तर त्याऐवजी सी असायला हवं होतं. म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स असायला हवा होता. कारण की सिम्पल प्रेझेंट टेन्स फॉर द कंडिशनल ॲक्शन दॅट ट्रिगर्स द फ्युचर ॲक्शन. ज्या फ्युचरमधल्या ट्रिगर्स ॲक्शन दाखवते सिम्पल प्रेझेंट टेन्स, त्यासाठी आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरावा लागतो. म्हणून पार्ट बी मध्ये एरर आहे. चला आणखीन पुढं समोर 5 प्रश्न आहेत. 16 ते 20 तुम्हाला हे सर्व प्रश्न सोडून घ्यायचे आहेत आणि कमेंटमध्ये या 5 प्रश्नाची उत्तरेसुद्धा द्यायची आहेत. व्हिडिओच्या शेवटी स्टॉप करून तुम्ही उत्तरं शोधू शकता. व्हिडिओ स्टॉप करून व्हिडिओच्या शेवटी आपण आन्सर की दिलेली आहे, ती आन्सर की बघू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. ही आन्सर की आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असतील आमचे तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ असतील तर आम्हाला नक्की कमेंट करा आणि आपला स्कोअर या ठिकाणी चेक करा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा की 20 प्रश्नांपैकी आपले किती प्रश्न बरोबर आलेले आहेत. आपण सर्वांना टेट 2025 साठी हार्दिक शुभेच्छा.